गुड मॉर्निंग. कसं तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मिळत असाल. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आमचं सर्वांचं आवरलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये. आज मंदिरामध्ये पर्युषण पर्व आजपासून सुरू होते, तर 10 दिवस पर्युषण पर्व असतं. त्याची आज पालखी आहे म्हणून आम्ही पालखी आणि अभिषेकासाठी चाललेलो आहोत. सकाळच्या तर 8:30 वाजता आहेत. चला गाडीच केली घेतली ना आईंच्या काढलं. आई हाय करा ना. हाय उपकारी मानव चतन वंदना हमारी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमो अरियंतानम, नमो सिद्धानम, नमो आर्यानम, नमो उच्चायानम, नमो लोहे सवसावनम. एसो पंचनमोकारो सव पावपणासनम. मंगलानं च सर्वेषि परमं मंगलम्. तेचा मधुरास्वादा ते दिनरजनी. अगण्य गुणगण प्रभा जीवांच्या नाशवी मोहाते. ज्ञानामृत देते जीवाचे शिवपुरपादा. प्रेमे दर्शविते शिवपुरपादा. प्रेमे दर्शविते. मंगल तव चरणी, अर्पण तव चरणी. शांती सुरेचा मधुरास्वादा ते दिनरजनी. शांती सुरेचा मधुरास्वादा ते दिनरजनी. स्वाहा. जय महाराज की जय. जय. भगवान की जय. धर्म की जय. शास्त्र की जय. महाराज की जय. भगवान की जय. भगवान की जय. भगवान की जय. वीर भगवान की जय. जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म असून त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. अहिंसा परमो धर्म हा या धर्माचा मूळ पाया आहे. जैन धर्मातील श्रावक व श्राविका आपल्या धर्मातील सर्वात पवित्र उत्सव म्हणून पर्युषण पर्व साजरा करतात. आत्मीय गुणांची पूजा हे या धर्माचे खास वैशिष्ट्य आहे. जैन संस्कृती, परंपरा आणि संस्कार यांची देणगी असणाऱ्या या पर्वाला जैन धर्मात सर्वात मोठे पर्व मानले जाते. यामुळे याला पर्वाधिराज असेही म्हणतात. श्रावक श्राविका हा उत्सव विविध वृत्तांचे पालन करून 10 दिवस साजरा करतात. वास्तविक धर्म हा एकच आहे, तथापि त्याला 10 अंगी आणि 10 लक्षणे असल्याने या पर्वाला दशलक्षण असेही म्हणतात. पर्युषण या शब्दाचा अर्थ मनातील सर्व विकारांचे शमन करणे असा आहे आणि या अनुषंगाने मनातील विकारांचे शमन होणे अपेक्षित असल्याने याला पर्युषमन असेही संबोधतात. काम, क्रोध, लोभ आणि वैमनस्य या सर्व विकारांपासून स्वतःला शांती प्राप्त करून घेणे आणि आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमावर लक्ष केंद्रित करणे हा या पर्युषण पर्व साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
या पर्वाच्या काळात संत मुनी विद्वानांच्या सानिध्यात राहून स्वाध्याय, संयम आणि विवेकाचा अभ्यास केला जातो. पर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या सिद्धांताचे पालन केले जाते. या सिद्धांतामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि परिग्रह यांचा समावेश आहे. भगवान महावीरांनी सांगितलेल्या 10 नियमांचे पालन करून हा पर्व साजरा करतात. मनात द्वेष व क्लेश असला की जीवन अस्थिर बनते. आनंदी जीवनासाठी द्वेष व क्लेश मुक्त झाले पाहिजे. क्षमापणा हे जैन धर्मातील आत्मशुद्धीचे पर्व आहे. दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकाकडून अनावधानाने अथवा जाणीवपूर्वक चुका होतात. एखाद्याला अपमानास्पद बोलले जाते, यातून मनात कटुता निर्माण होते. राग लोभाचे परिमार्जन करणे व त्यासाठी क्षमा मागणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असते. एखाद्याला क्षमा करणे तसेच मनापासून क्षमा मागणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. नम्रता व क्षमाशीलता प्रत्येकाने आपल्या आचरणात आणावी हीच क्षमापणा पर्वाची मुख्य शिकवण आहे.
मंदिरामध्ये आल्यानंतर स्वाध्याय, त्यानंतर पालखी आणि त्याच्यानंतर अभिषेक झाला. अभिषेकानंतर आरतीसुद्धा झाली. तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिनेंद्र.